कार बा शांताराम, काय रिकामे काम आहे ती? हा, तू काय म्हणत मला वाडग्यात बसायला चाला बुडे बा, आपण एक एक चिलम पिऊ. आणि हे जत्रा अटीसातून जमा करून ठेवली. हा, हे काय बोलायला तू अटीसा? काय बोलावले महाबुडी बद्दल? काहीच काही बोलायला काय? काहीच काही बोलायला का तू अटीसा? हे नाही ना बुडेबा, तुम्ही ऐकत जा राजा. काय माणसाची मी तास गरम होता राजा. त्या बुडीने काही खाऊ घातलं का तुम्हाला? हा, एवढं कोण तुम्ही सोय सोय करता हो? हा, फडफडच करता राजा, जशी की पिंजऱ्यातलं पाखरू आहे तुम्ही. तुला सांगतो मला यातला एकही चालत नाही. तुला सांगतो हा हा झबऱ्या काय बोलायला तू अटीसा रे? हा, तोंड दाखवायला मला घेऊन ना दे ना. दे काढून दे, त्याला काढून दे. फक्त मी अटीसा राहायचो, मी चाललो नाही तर. बा तुम्ही शांतता ठेवत जा राजा. काढून दे या नसतं वाया चाललं राजा सारं. हा, तुम्ही ऐकत काऊन नाही हो? एवढं कोण तुम्ही पुढे जाऊन राहिले यांना ते ना? काऊन आमचं राजा जीव खाता? पहिलेच तर राजा सारं वाया चाललं, पण आता तुम्हाला दिसून नाही राहिलं की तुम्ही कसे फुटके व्हायलाय. हा, त्या डोंगरीच्या प्रेमात काय सांगा तुम्हाला. आता तुम्हाला बोललं तर मोठं राग येईल राजा, पाणी येईन मग तुम्हाला. तर तू असं बोलतं का मला? मी चाललो वापस. मला काही सांगे ना देणं, काही चिलं मी पेत नाही. मी तू काहीच नाही, तुझ्या तू ठेवते काय आहे. हा, माबुडी बद्दल बोलता का? आणि हे दलिंदर काय तोंड पाहायला बोलावले गाडी? हा, काय तर वाडग्यात चाला आपण दोघं धनाय मस्त चिलम पिऊन ही अडीचा जत्रा बोलून ठेवली त्यानं. आणि हा 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 झाबऱ्या काय बोलावला समाज तोंड पाहायला रे? हा, त्याचं माया पटत नाही. 36चा आकडा आहे आमचा. आणि का भांडण करायला बोलावलं का आम्हाला? काय दलिंदराला झाबऱ्याला डून पहिले काढून देतो, लवकर काढून दे. तुला सांगतो मी, अडी जर मला थांबवणं असेल तुले तर. हा, असं बोलू नका ना. तुमचा नातू आहे तो, रगत आहे ना तुमचं. काय राजा असं बोलता का राजा तुम्ही? हा, एका रक्ताचे आहे ना राजा तुम्ही. काय रक्ताचे होऊन राहिला त्यानं लाज ठेवली का माही काही जराशी काही? हा, ठेवली काय? मले मारायला आलतात ना मागा? हा, मा प्रेमाला काढून द्या म्हणते बुडीले. हा, मा लेकरू आहे तिच्या पोटात, कसा काढून देऊ मी? हा, सांग ना तू. त्यानं बिनलाचे कामं गेली की नाही? अरे तुम्हाला प्रेमान सांगून समजत नाही ना, म्हणून कसं तुमच्या अंगावर यायला लागते. मारलं काय मी? न मारलं नाही. एका झापडी तुम्हाला सांगतो, कुठे पडसाणार या कुठे जासान समजणार नाही. हा, कसं आपण म्हणतो आबा काय करा रिकामे काम. पाय रे शांताराम, राहते का तो चूप? पाय वर कसा बोलते मले? पाय वर दलिंदर वाणाचा पटशा कामात तोंड पाहायला आला का रे? तुन शांताराम हे जत्रा जमा केली अटीसा. मी चाललो रे गड्या, चाललो मी. शांताराम भाऊ, मी अडी काय थांबत नाही, मीच चाललो राजा हटून. हा, काही कसं आपल्याला भांडणं पटत नाही, भांडणं आपल्याला करणार नाही. थांबणार रे झापू, थांबणं पुढे बा. तुम्ही ऐका ना राजा, अर्जंट एक गोष्ट आहे ना. तुम्ही कसं काय राजा एवढं फळफळच काम करता राजा? मला समजत नाही राजा. पडसा सारा गाव आला चालेल, पण तो नाही यायला पाहिजे. मला छाबड्या अटीसा नाही यायला पाहिजे. त्याला काढून दे उठून, तू काढून दे लवकर. मला तुमचं तोंड नाही पाहिजे हो. मला तर ईट आहे राजा तुमच्या तोंडाची. पण आता कसं मला शांताराम म्हणून अटीसा बोलवलं म्हणून मी आलो. आणि येतच ना तुम्ही. झाबडू तिकडे उभा राहा बरं जरासा. अरे गड्या झाबडू, चाल बरं तिकडे. हो, चला तिकडे जाऊ. हे डंगऱ्या तोंड नाही पाहिजे पुढे द्या. रे तू जाय ना, तू काय तोंड पाहिजे मला? नवई आहे सांगून राहिला मला तर. गेला ना बुडबा, तरी बोलणं चालूच आहे तुमचं. हा, ऐकत जा जराशे कधी. हा, एवढी कोण तुम्ही गरमागरमी करता हो यांना त्याला? त्याचं तोंड पाहिलं की मा मस्त सनकते रे भाऊ. हा, माझ्या नाही पाहिल्या जाते, मा डोकं गरम होते. आणि काढ लवकर चिल मान, मला नशा करू देवा. माझे डोकं काम नाही करून राहिला. ना तुम्हाला चिलम फिलम प्यायला नाही बोलावलं दिसा. एक दुसरं काम आहे. हा, ते त्या कामानिमित्तच मी तुम्हाला बोलवलं. काम काय असणार आहे तुले? तेच मानाचा बैकोल शीन बुडीला काढून द्या. असं केलीन तसं केलीन, बुडी असं करून राहिलीन, फलाने असा करून राहिला. हे तशीन कीर्तन दुसरं कोणतं असेल रे? तुमच्या दुसरा विषयच नाही ना मा बुडी शिवाय. मी एक शब्दही बोलत नाही, फक्त माझा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पहा तुम्ही. शांतच आहे ना. हा, काय आहे तर. आणि मग मला काय तर बोलायचं तर बोला तुम्ही. आता बोलू नका सध्या. पाहिलं बुडवा हे डंगर कसं बोलते? हा, हाय माणूस किस बोलायला लायकीच हे. हा, या बुड्यानं माझी इज्जत घालवली साऱ्या गावात. तोंड दाखवायला जागा नाही राहिली. सारे लोक खिची दात काढतात. हा, या वयामध्ये हे ढंगडे शोभतात काय बुड्याले? हा, बुडीन बाडी खायला वागावं लागते. आणि वागवली बी तिच्या बुडीचं पोट खायला आणा लागते वर. हा, वाटते जराशी की जणाई म्हणाई लाजा बुड्याले, वरून मलाच बोलते हा बुडा. अरे झाबरू गड्या, तू जायला दुसऱ्याच्या आहारीत बोलू दे बाबा. ऐक काही बाबा अंगाला भोको नाही पडत. 2 शब्द बोलला तर जाऊ दे. आबा सोडून दे बाबा त्याला. मावर काय ठसन गाजवतो पण? हा, मा असं म्हणणं आहे ना, मान त्या बुड्याचं आहे का काही? मला कसं शांताराम म्हणून बोलवलं म्हणून मी आलो. तुमच्यासोबतही बोललो मी काही. हा, म्हणजे सांगा बाबा, मग काही अर्थ नाही ना. माहिती शेंडा बुडूक काही माहित नाही. याला काढून द्या.
उद्यान गड्या झाबरू काय तू एवढं टेन्शन घेऊन राहिला रे. समजदार पोरगा असले का तू. हा कसं तू जरासा त्या बुडीच्या ताब्यात आहे म्हणून असं बोलून राहिला. त्याला असं वाटते बुडी म्हणजे माझ्या जोडची, तू म्हणजे माझा दूरचा, असं त्याला वाटून राहिलं. पण तसं काही नाही. आता त्याचे डोळे उघडतील. थांब तू 10 मिनिटं थांब, फक्त 10 मिनिटात तो तुलेच म्हणेन बघ नातूबा तूच मा कामाचा. हे काहीच कामाचे नाही. डंगरी डोंगरे हे ते बिचाराच्या डंगऱ्यापासून काहीच अपेक्षा ठेवत नाही. यानं मला काय म्हटलं का नाही म्हटलं, मी बरा आहे मा अलग. त्या बुड्याच्या डोक्याला तापच घेत नाही मी तुम्हाला सांगतो. हा हे काही कामाचं नाही हे डंगर. तुम्हाला सांगतो आज असं करीन काल काय करीन काही सांगता येत नाही आज. थांब तू गडबड करू नको. असं बोलायची काहीच तर मोठी करतं गड्या. ह्यावर तू समजदार पोरगा असल्यावर एवढं बोलून राहिला का. आम्हाला तर बोलायचं काम नाही पडलं पाहिजे गड्या. हा काय माणूस आहेस. नाही बुडेबा, या मा आबानं बोलायला टाइम आणला मा हेड्यानी बुड्यानं. अजून मी बोलतच नाही ना. आज लोक पाहिला का तुम्ही बोललो का मी अलग राहून राहिलो, अलग खाऊन राहिलो. मग आता या वाडग्यात मग शांताराम म्हणून बोलवलो. मग मला काढून दे म्हणायचं काही काम आहे काय बुड्याचं. काही म्हणायचं काम आहे का. मी काही बोललो होतो का तडीसा. येता बरोबर फन कोण लावलं सुरू, बुड्यानं लावलं की नाही. जाऊ दे ना रे, त्याचा कुठे विषय काढून राहिला गड्या. जाऊ दे ना, तू डोक्यात घेऊ नको तो विषय. थांब ना, तो अजून एक दुसरी गोष्ट आहे. थांब तू जराशी. त्यानं ते पाहिलं की नाही बरोबर तुझ्या तो हातपाय जोडते तुझ्याशी. हो मला खरं आहे त्या गोष्टी. राजा मी नातू असल्यावर मला राजा तो बुडा घुंगत नाही. ते डोंगरी कोणीच नाही त्याची. हा तिले राजा चाटून पुसून खाते हा बुडा. सांगा बरं, तिचा 7वाही महिना करून राहिला. वावर इकरी काढल त्या बुड्याने तिच्यासाठी. मी तो सौदा इचकुला. काय सांगता तुम्ही. हा पुऱ्या उन्हाळ्यावर बसला ना हा बुडा. काय चाटू या बुड्याले बोलून यायचं काय राजा. माझ्या आत्मा तळपतील राजा. हा मामा बापानं कष्ट केले राजा. तेवढं वावर ठेवलं माझ्यासाठी. हे डोंगर इकून राहिलं. सांगा बरं, माय मा बाप नाही आहेत. या बुड्यात समजायला पाहिजे आपल्या नात्याशिवाय आपलं कोणी नाही आहे. हा आपल्या नात्याचा आधारस्तंभ आपण. या बुड्याला नाला काय समजत नाही. ते डंगरी वागवली या बुड्याने. बुड्या हा त्या वयात काय बायकोन फायको पाहिजे बुड्याले फुड्याले. हे साऱ्या गावाला नाही साऱ्या जनतेला दिसून राहिलं. पण आता कसं आहे, एक डोळ्या लावा लागते, एक डोळ्या उघडा लागते बाबा. कसं आपण समजदार आहे. तू थोडासा कसं हे व्हायला त्याच्यासोबत. जाऊ दे दे तू आबा बी मनान चांगला आहे. पण आता कसं तू दुसऱ्या ताब्यात आहे. त्या बुडीने त्याच्यावर मौनी टाकेला आहे म्हणून तो कसा थोडासा गडबड कोणाला बोलून राहिला. जाऊ दे ना गड्या, म्हातारा माणूस आहे सोडून दे. आले का असं तू समजदार पोरगा असल्या. म्हणतो तुम्ही एवढं मला समजून सांगू राहिलं. मग त्या डंगऱ्याला 2 शब्द नाही समजून सांगू शकत काय की ते बुडी त्या कामाची नाही आहे. ते तू कसं काढून दे. काही असं सांगू शकत नाही का त्या बुड्याले. तुम्ही मला धवधो माश फूट टाकता ना कधी बी. हा मलेच कोण बोलता बा तुम्ही. मलेच कोण समजून सांगता मा हे म्हणणं आहे. मग आता तुझ्या आबा डॅने आमचं ऐकून नाही राहिला ना. आमचं ऐकून नाही राहिला. दिलाय गदी बी परी क्या काम की असं परिस्थिती होईल आहे त्याची. त्या डोंगरी शिवाय त्याला दिसून नाही राहिलं. दुसरं काही आम्ही ते सांगून राहिलं तुले. बाबा डॅने ऐकत नाही काही तर मला काय बोलवलं होते हे मला सांगा तुम्ही. हा शांताराम भाऊ न मला बोलावलं काय. थांब तू जरासा गडबड नको. एक गोष्ट आहे बाहेर येतेस ना. थांब धीरे धीरे थांबाटीच थांब ना. आपल्याला शांताराम येतेच आपल्या तुला दाखवत येतो काय आहे काय नाही. तर टेन्शन नको घेऊ तू. काय हाय पण ते काय आहे तर काय दाखवतात हे. काय दाखवून काय राहिले. हा माबद्दल आहे काही मी गलत काही बोललो काय. बद्दल काहीच नाही. तुझ्या आबाबद्दल नाही. हे तिसऱ्या बद्दलच आहे. आता समजेनच तुले. थांबतो शांताराम येतेस तुला आवाज देतेस ना. थांब जरा शांतात. बरं बा चूप उभा राहा तुम्ही. आता काहीच बोलत नाही. फक्त कसं तो बुडा बाजारला तर मी आता नळल्याशिवाय राहणार नाही. मा मस्त कसं ठाम केला पहिले तुम्हाला सांगून दे. तुम्ही आता तुमचा दोस्त आहे. तुम्ही काय करायचं कर जा. त्यांनी जर बोलला तर आम्ही पाहून घेऊ काय आहे. तर आता फक्त तू काही बोलू नको. हा काय आहे आम्ही पाहतो. हा चूप राहायचं. त्याचा कोणता व्हिडिओ आहे तर तमाशा कोणता आहे दाखव बाबा. दाखव ती पाहतो मी आता. दाखवतो शांतता ठेवा फक्त. हा व्हिडिओ झाला चालू. नीट पहा आता. नीट पहा. हा डोळे वासू पान कान उघडे ठेवा. पहा आता व्हिडिओ पहा. पाहू दे ना मला कोणता व्हिडिओ आहे तुझ्या. पाहू दे. हा लाव झाला सुरू. हा पहा. बबन्या तू टेन्शन न घेऊ ना बे. वावर आपल्यालाच भेटीन ना. तू टेन्शन न घेऊ. बुडी आपल्या ताब्यात आहे. बुडी म्हणीन तसंच. बुड्यानं नाही म्हटलं वावर इक्याचं तरी आपण रातोरात गेम करू. हा बुडीने सांगेल आपल्याला. बाबा तू बुडीची लय गॅरंटी घेऊन राहा. पण बुडी जर वक्तार पलटली तर काय करशील. हा आपण लेका खरेदीचे कागद गिगद आणून बसलो ना बाबा. खर्च किती होईल आपला.
तू टेन्शन न घेऊ ना बे, बुडी आपल्या ताब्यात आहे ना, रातोरात गेम करून बुड्याचा वावर घेऊच, आपणच घेऊ, टेन्शन नाही घ्यायचं बिलकुल. हा ना, तू बुड्यानं नाही म्हटलं वावर इकायचं की पाय कशी सही घेतो, तर रातोरात सही घेतो ना बुड्याची रे. बुडी पाय तू, बुड्याचं गच्चीच दाबते. बुड्यानं नाही म्हटलं की एक तर बुडीला कसं 7वा महिना करणार, पैसा कसं डिलिव्हरीसाठी ठेवणार. हा, हे डोंगर नाही म्हटलं तरी बुडी कार्यक्रम करते बुड्याचा. वक्तावर कसं पलटली नाही पाहिजे बुडी, कसं शब्द ठाम राहिली पाहिजे. बुडीने जे जबान दिली त्या जबानवर. अरे बाबा, बुडी का पलटू राम आहे का बाबा, आपल्याकडून आहे बुडी. टेन्शन न घेऊ तू बबन, टेन्शन न घेऊ, वावर आपल्यालाच भेटीन. हा, आता आपण कागद गिगद आणले, आता बुड्याचं सांगतेच बुडी आपल्याला काय आहे काय नाही, तर फोन करू आणि बस. बुड्याने नखरे गेले की रात्री जाणार आहे आपल्याला. हा, एक तर बुडा मरीन, एक तर आपण वावर घेऊ. बरं बा शिवलाल, बरं. बुडी बुडी, आय लव्ह यू, आय लव्ह यू. मै कमली लाडकी, कमली लेकरू होऊन राहिलं. पा, कमली तुमच्या जीवावर उठेल, ऐकलं कानानं? हा, की ऐकू नाही आलं? बैरे झालते ऐकायच्या वेळेस. नाताले मोठे शाद होता, झाबऱ्या तसा. रे सायाची ना विश्वासघात केला रे, माझ्यासोबत विश्वासघात केला गड्या शांताराम. आता जातो मी घरी, झोडतो सायाशीला, जाणलो आता झोडतो तिले. वावर इकेला लावतो म्हणते डोंगऱ्याला. हिची आयश करायला इकू का मी वावर? हिचा आयश करायला इकू का नाही? वावर इकलं तर म्हणते शिवल्याला म्हणते, बबण्याला म्हणते याच्या मुंडक्यावर उस्ती ठेवा, पण याचा अंगठा घेऊन घ्या म्हणते रातोरात. किती भावणार रे कमला वानाचे तू डोंगरे. तुला मी आसरा दिला, तुले जीव लावला मी ना, तू माझ्या जीवावर उठली का? आणि मग त्या बुडीवर प्रेम करा, नाताले दूर ठेवा. तुम्हाला लाज वाटली पाहिजे बुडेवा, कोण चांगलं कोण वाईट हे तुम्हाला अजून या वयात ओळखता येत नाही. जराशी बी जनाची नाही मनाची नाही. दाखवू का पुढचा हिडे, दाखवू का अजून तुम्हाला काय म्हणे बुडीत, दाखवू काय? बापा पुढचं काहीच दाखवू नको तू. आता एवढं ऐकलं ना, एवढं खूप झालं मला. आता पाय तू, आता घरी जातो बुडीचे 1-2 बुड्याच करतो मी आता. असे न दिवस तिले काही नाही बा, मी विचार करत नाही रे बा तिचा. ते मला फसवायला पाहून राहिली. बुडे बा झाबरू इकडे रे. आलो. उघडले का डोळे डॅनी की अजूनही झपीतच आस? ऐकलं ना बुडी काय म्हणते तर तुझी बायको? हा, ऐकलं ना? ते थेळली किती नाटकं करून राहिली, पाहिलं? आम्ही सांगू त्याले तर ऐके ना. म्हटलं बापा आता याला काय ना काय पुरावा लागेनच, आपल्याला कसं दाखवा लागेन याले. पाहिलं ना कसं आहे तर ती बायको किती रंगाची आहे तर डोंगरी. अरे तुला फसून राहिली ते. हा, म्हणजे का नातू, प्रेमाचा नातू सोडून दिला आणि त्या डोंगरीच्या नाणी लागला तू. हो गड हो, माझ्या गलती झाली. आता मला पहिले घरी जाऊ द्या, पाहू द्या काय आहे तर. त्या कमलीचे 2 कमल्याच करतो मी आता. घरी जाऊन झोडतो सायाचे चांगलं मजबूत. मग त्या शिवल्याले बाबून आले पाहतो साय घ्यायले. मावावर घेत होते का? माव मला मारत होते का उस्ती ठेव साय? हो थांबा रे तुम्ही. आता वय फाय करू नका. घरी गेल्यावर सुरू मारझोड बुडीले. तसं करू नका, प्रेमानं घ्या बुडीले. कसं प्रेमात विचारा. बुडीने सांगितलं ठीक, नाहीतर मग कसं त्या शिवल्याले बबण्याले. डॅनी कसं आहे, तुला ऐक नशील तर ऐक बुवा. कसं आता बुडील मारू नको, प्रेमाने विचार त्या कमलीले काय कसं काय आहे तर. सांगितलं तर बरं, नाहीतर मग पुढे आपण पाहू काय करायचं आहे तर. नाहीतर मग लावशील रप्पारा भांडणं दिले. एक तर पोटवशी आहे भाऊ, गोर करून टाकशील. मी टेन्शन घेऊ नका, मी काहीच करत नाही. तिला प्रेमानं विचारतो कमलीले. सांगितलं ठीक, नाही तर मग त्या शिवल्या पिशार काढतो ना. शिवल्या तर कबलणारच आहे मग झोडल्यावर. सख्खा ना तू सांगे तर ऐके ना बुड, ऐके ना. हा, काय तर म्हणे पुढचा पुरावा काय द्या. आता डोंगरी तुमच्या जीवावर उठली बुडे बा, जीवावर. हा, म्हणा तिला आय लव्ह यू बुडेले, आय लव्ह यू. बड्या आता बोल नको रे बाबा. आता उकळले माय डोळे. शांताराम काय सांगू तुले, रात्रीच अंगठा नेला शिवल्यानं बबण्यानं. काय सांगू तुले, वावर झालं नावावर त्याच्या 1 भर माय. हो, रात्री आलते ते मा बोकांडीवर बसाले. लोक सांगायला का मुंगी बोलते काय की तोंड शिवलतं तुमचं? हा, दुसऱ्याला भलतं भादर करता येते. हे गोष्ट नाही सांगता आली की रात्री शिवल्यानं बबण्यानं अंगठा घेतला म्हणून वाया. हा, कुकडे गेलते? अरे बाबा त्या कमली म्हणून मी शिवल्यानं बबण्यानं मा अंगठा नेला. कमली म्हणे काचा काही अंगठा तुम्हाला सपन पडलं म्हणे, रात्री सपन पडलं म्हणे बा. मग मी तसाच राहिलो बाबा. मला वाटलं पडलो असेल सपन. दाबून बाई गेली, बाईची वाकाई गेलं वावर. करा मावर फक्त दादागिरी करा. नाताला शादवा तुम्ही मले. हा, मला करून टाका भई सपाट. हा, लग्न नाही झालं पाहिजे. तुम्ही फक्त ऐश करा बुडे बा. झाबरू बोल नको बुडे बा. तुम्ही घरी जा आता मुकट आहे ना. जे काही होईल असेल ते आपण पुढे पाहू. ते बुडील समजून सांगा पहिले. विचारा त्या बुडील जावा. हो शांताराम जातो मी. हा जातो ना. आपण बी चालणं.
आता एवढी जत्रा तडसा काय चालतं अजून ते बुढी बैकीन खोटं बोलीन. कसं आपण काही जाऊन त्या बुड्याला काय होते काय नाही करू द्या. मग आपल्याला समजते बुड्या सांगतेच आपल्याला. तू म्हणशील तसं बा शांताराम त्या का शब्द आहे बाहेर राव का मित्र पहा बरं व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. हा कमलेचा खाळा निवाडा आहे बरं. आता या बुड्याले त्या शांत्यानं नेलं नक्की. हा शांत्या या बुड्याला काही ना काही शिकवतेस ना माबद्दल काही ना काही सांगतेस ना. तो मला माहित आणि गॅरंटी आहे मला तेवढी. काय माहित बापा माझ्या सगळ्या प्लॅन चौपट होते का काय सांगा बापा. काही खरं नाही दिसून राहिलं मला. जो तो येऊन राहिलं मा घरी आणि सगळं इचकाचं इंधन करून जाऊन राहिलं. काय 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 माहित बापा वावर होते की नाही इकल्या जाते की नाही. लोकांना काय करायला लागते गावातलं काय सांगा. यांना देणं मा घरातच तोंड घालून राहिले. मी करून राहिली ना इकडच्या तिकडे पण नाही ते चाकोरीवर चाकच नाही बसू देऊन राहिले. नाही नाही आता हे हातावर हात धरून बसा नाही लागेल. काही ना काही तर मला आता मोठा निर्णय घ्यायच लागेल. काय कमले तो शिवलाल आणि बबन आणलेत का आपल्या घरी आले नाहीत का. काल येते होते काल येते आपल्या घरी शिवलाल बाबा. माझ जीव घ्यायले काही बोलता बाबा तुम्ही मनात येईन तेच. आता ते काल येतील तुमचा जीव घ्यायले काही बोलता बाबा. अव कमले तू किती बिनलाजी आहेस व किती बिनलाजी आहेस. तू कुकू आव ना मी कुकू आव ना माया मारायचा मला मारायचा प्लॅन करते तू. शिवल्याले बबण्याला सांगतं रात्री या घरी बुड्यानं व्हावं नाही दिलं नार करून तर बुड्याच्या मुंडक्यावर उस्ती ठेवा खलास करा रातोरात. मोठी बापा मा सुहाग वाचला पाहिजे म्हणून हरतालिका धरतो वट पौर्णिमा करतो. पण मला रात्री मारायचा प्लॅन करतो नुसतं ढोंगच सारे. असं सांग ना पैसा प्यारा आहे फक्त डोंगराचा जीव नाही प्यारा तुले. काय बोलून काय राहिले बापा तुम्ही मनात येईन ते. मी तुम्हाला मारीन काय. तुमच्याशिवाय मला हाय कोण सांगा ना. तुम्हाला मारीन का मी. आणि तुमच्या मनात बापा माबद्दल काही माहिती येऊन राहिलं. तुम्ही बापा लोक सांगता तसेच ऐकता ना. आता बी तो शांती आलता आपल्या घरी. तुम्हाला नेलं की नाही त्यानं अटून सांगतो म्हणे मी तुम्हाला काय सांगायचं आहे. त्यानं तर नाही दिलं बाबा बैकून तुम्हाला. त्यानं तर नाही दिलं बैकून. हो मला गावातले लोक बैकवतात मी दूध पेता नाहीये अजून माझ्या दुधाचे फोटोही वाहिले नाही. लोक सांगतील तर काय नाही मला समजत नाही मी बयाळा आहो ना. कमले तू एवढा चॅप्टरपणा करू नको लोकांची नावं घेत नको जात जाऊ. जराशी लाज बाळग तू लाज. हा शिवल्याचं बबण्याचं काय आहे मला पहिले सांगतो. सांग लवकर पट्ट बोल तू काय मिठ्ठू. आणि नाही तर मग तुला माहिती आहे मी कसं आहोत. दा मारतो ने एकच मोजतो. मग तुला कसं दाखवा लागते का हिसका मागच्या आणि दाखवा लागते का सांग. ओ बापा कोणता शिवल्या कोणता बबण्या आलता काय सांगू मी त्याच्याबद्दल. काय सांगू तुम्हाला मी त्याच्याबद्दल. तुम्हीच तर बापा त्याच्या घरी घेऊन गेलते मला शिवल्याच्या बबण्याच्या. मला काय माहित बापा मग तुमचं काय झालं तिकडे काय बोलणं झालं काय नाही. तर माझ्या बापा बोललं नाही त्याच्यासोबत काही माहित बघून राहिले मनात येईन ते. बोलणं जराशी जणाची मनाची लाज वाटू दे व लाज वाटू दे. तू आत्मा खाऊ नको न तरसून राहिला मा जीव सारा. कधी खरं बोलशील तू माशी. सदैव खोटच बोल ना खोटच. कधी कोण्या दिवशी तरी खरं बोलत जाय ना. एवढी खोट्याच्या पोरची नको होऊ न दलिंदर खानीचे. मले फसलं तर फसलं. आता काय बोलू मी पुढचं. लाजनगीच काढायची नाही. तुम्हाला सांगून राहिली मी ऐकून राहिली. याचा मतलब हा नाही की तुम्ही मला काही बोलसाल म्हणून. बिनकामानं मला आरोप लावले घेणं असं तसं असं. तुम्ही सांगा बापा तुम्हाला लोक बोलवून येऊन राहिले घरी येऊन राहिले. चाल बापा बुड्या काय सांगून राहिले काय फेतून देऊन राहिले आम्हाला माहित आहे काय. जरासा काही विश्वास नाही लागे तुमचा. मी एवढी तुमच्यावर प्रेम करतो. तुमचा जीव घेईन का मी जीव घेईन काय. आणि तुमच्याशिवाय मला हाय कोण. गावातले लोक म्हणतील तसंच उडगोंड्या सूट काहीच माहीत नाही रा. ते लोक सांगून राहिले का तुम्हाला बुढीसोबत जाण भांडण कर म्हणून. काय करू तू न खोटं बोलायचं ठरवलंच आहे. तू काय खरी बोलणार आहेस का माझ्यासोबत. खरी नाही बोलणार ना तू. तुला मा आत्मा जाऊन राहिला. तुला काही दिसून नाही राहिला ना. दिसणार का थोडी आहे व तुझ्या मावर प्रेमच नाही ना. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं ना. जीवापाड केलं पण तुले त्याची जराशी जाणीव नाही जराशी मी. माया मी प्रेम आहे ना तुमच्यावर. तुम्ही एवढं मावर प्रेम करत नाही एवढं मी तुमच्यावर करतो. पण मावर जाणून आरोप लावले घेणं तुम्ही ना जाणून लोक फेतून देऊन राहिले तुम्हाला. तसंच बोलून राहिले तुम्ही. जरासा विश्वास नाही राहिला तुमचा मावर. जरासा विश्वास नाही मा तुझ्यावर खलडून विश्वास नाही राहिला. आता मी मा डोळ्यानं पाहिलं ना काय आहे तुझे व्हिडिओ तू काय म्हणून राहिली काय नाही. तो शिवल्या काय म्हणून राहिला बबण्या काय म्हणून राहिला तर सर्व रेकॉर्डिंग ते पाहिलं ना मा डोळ्यानं टकटक ऐकलं कानानं. मग काय विश्वास राहील तुझ्यावर. माऱ्याचा प्लॅन करतो तू. तुला लाज नाही वाटली जराशी. वरून म्हणते मी तुझ्यावर प्रेम करतो बुड्या प्रेम करतो. अरे तुझे सारे नाटकात मले नको शिकू ते. आता उघडले माये डोळे लोक सांगतील तसेच ऐकता हो तुम्ही. सांग का मी आनंद स्वतःची जरा काही बुद्धी नाही वापरत ना तुम्ही. लोक म्हणतील तसंच.
बरं मी सांग काम्या की काय आहे तुला उद्या सांगतो. मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. बरं जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ शेअर करा.